नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। घरामध्ये आता पार्थ, काव्य आणि नंदिनी जीवा यांच्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू असते। त्याच वेळी तिथे रम्या येते आणि ती विचारू लागते की कोणाचं लग्न लावायचंय। तेव्हा पार्थ म्हणतो की लग्न तर आमचंच होणार आहे, पण तुला पुन्हा लग्नात मिठाचा खडा टाकायचा आहे का। त्यावेळेस आता रम्या रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की मी आता सुधारले, मला मूव्ह ऑन व्हायचंय आणि मी आता हे लग्न तोडण्याचा प्रयत्न करणार नाहीस। खरं तर पार्थ, मला तुला आनंदात पाहायचंय, त्यामुळे तुला त्रास होईल, मी असं काही वागणार नाही। तर आता नंदिनीच्या बोलण्यावर विश्वास बसलेला असतो। तर पार्थ म्हणतो की मी रम्याला चांगलंच ओळखतो, ती सहजासहजी हार मारणारी नाहीस। तर काव्य सांगते की मला खूप भीती वाटते, कारण गुरुजींनी भविष्यवाणी केली होती आणि लग्नाचं आमंत्रण घेण्यासाठी त्याच रात्री गुरुजी सुद्धा घरी आले असतात। काव्या गुरुजींना म्हणते की मला माहित नाही पुढे काय होणार आहे, पण तुम्ही मला आशीर्वाद द्या की पार्थ आणि मी कधीच वेगळे होणार नाही। गुरुजी म्हणतात की तुझं लग्न पार्थ सोबत होईल, पण तुला संकटाला सामोरे जावे लागेल। काव्य म्हणते की काय म्हणायचंय गुरुजी म्हणतात। तेव्हा गुरुजी म्हणतात की तुमच्या लग्नात काहीतरी विपरीत घडणार आहे।